गाठली एकटाच बैल पळतोय आणि मध्ये सुंदर अशा 2 गाड्या पळतात आणि 2 गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर गाडी पळते बघा एकटाच पळतोय याला नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील एक नामांकित बैल ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं ते म्हणजे कुंभारली एक्सप्रेसचं शंकर या बैलाच्या गोठ्यावर आपण आलेलो आहोत। तर ह्या मागच्या महिन्यात चिंचघरीमध्ये जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एकटा बैल पळाला आणि मालकाला घेऊन पळाला असे एक व्हिडिओ व्हायरल झाली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही व्हिडिओ पोहोचली, घराघरात बैलगाडी प्रेमींमध्ये पोहोचली। तर तसाच एक आजचा दिवस एक खास आहे, तो म्हणजे शंकर बैल या बैलाचे जे मालक आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे। तर आपण त्यांच्या गोठ्यावर आपण आलो, चला तर त्यांच्याशी आपण बोलूया। नमस्कार संकेत सर। नमस्कार सर। नमस्कार। मागच्या म्हणजे चिंचघरीमध्ये मैदान झालं, त्या मैदानामध्ये शंकर हा बैल एकटा पळाला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इतिहास करून दाखवलं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बैल एकटा पळाला म्हणजे कसं, त्या दिवशी आपल्याला पैरा झाला होता, तो अचानक काही कारणास्तव कॅन्सल झाला, त्यामुळे आपण बैल एकटा पळवण्याचा निर्णय घेतला होता आणि तो बैल आपल्या विश्वासातला त्याने पात्र झाला। नेमकी असं काय झालं की त्या दिवशी पैराच भेटला नाही आपल्याला? पैरा कसं, कोकणात आपल्या ठराविकच गाड्या आहेत, त्यामुळे लोकांचे पैरे आधी झालेले असतात। अच्छा। आमचा ज्या मालकाशी पैरा झाला होता त्यांनी बैल नवीन आणल्यामुळं त्यांचे काय विचार बदलले असतील, त्यामुळे त्याने आपल्याला नाही सांगितलं। म्हणजे आधी बोलणं झालं म्हणजे आपण मागच्या मैदानापासून होता ना, आपण सहसा पैरा असं तोडत नाही गाडी गुलाल केल्यानंतर, त्यांचं काय विचार बदलले असेल त्यांनी नाही सांगितलं। तुम्हाला अचानक कळालं की बाबा उद्या आपल्याला एकट्याला पळायचं आहे? हां, पर्यायच नव्हता ना। ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला आपल्याला एकटा पळायचा, त्यावेळीच खरं तुमचा विजय झाला असं मला तर वाटतंय। कारण की या बैलगाडी क्षेत्रात एकटा बैल पळवणे म्हणजे एक इतिहासच होता आणि पळवताना तुम्हाला असं काय वाटलं की बाबा आज एकटा पळावा आहे, तर तुमच्या मनात काय शंका? बैल तसा एकदम छान आहे, म्हणजे आपल्याला खात्री होती की बैल जरी एकटा असला तर तो सरळ बाहेर जाणार नाही, कमी पळेल एखाद्या वेळी बरोबर एकटा असल्यामुळे, पण तो बाहेर जाणार नाही एवढी 100% गॅरंटी होती। तो निर्णय घेतला एकटा पळवण्याचा। शंकरचं जर बोलायचं झालं तर शंकर कुठल्या खांदी पळतो? शंकर दोन्ही साईड पब्लिक पळतो। शंकर ज्यावेळी तुम्ही गटाला पळवला त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं की बाबा आपला ह्यावेळी आपण ह्या मैदानात गुलाल करू? नाही, गुलालाचं असं काय एकटं नाही। घेऊन बैलाला पळायचं म्हणजे एक शेवटी एक धाडसी निर्णय होता तो तुमचा। मैदान त्या दिवशी गेलो होतो, बरोबर। जरी गट पास झाला असता तरी आपण म्हणजे मैदान हिशोबात गेलो होतो आपण आणि बैलाला गुलाल केला। कधी आला, कुठून झाली 4 वर्ष आले। कुठून आणला तुम्ही याला? आम्ही कराडमधून आणला। गट पास ज्यावेळी झाला शंकर, त्यावेळी तुमचं आजूबाजूला जे पब्लिकचं जे हे होतं, म्हणजे पब्लिक जे अख्खं पूर्ण घेरलं होतं, त्यावेळी तुमचं कसं वाटलं तुम्हाला? एकदम मलाच भरून आलं, कसं एकटा बैल होता ना, बरोबर। मला पण थोडं जरा वेगळंच वाटलं। शंकर झालं तर मागच्या वर्षी आम्ही असं ऐकलं होतं की फायनलच्या फेऱ्यामध्ये फायनलचा फेरा जसा झाला तर एक पळून आल्यानंतर पुढं निकालाच्या पुढं बैल खाली हे झाला, त्याला दुखापत झाली पायाला, त्याबद्दल काय सांगाल? दुखापत त्यावेळेची अतिशय भयानक होती आणि त्या दुखापतीनंतर आपला बैल सीझनभर म्हणजे असं घरीच होता, वर्षभर घरीच होता? होय, वर्षभर घरीच होता। त्या पायाला लागलं होतं? हां, पायाला लागलं होतं। तुम्ही ते जो पायाला लागलं त्याच्यानंतर मग त्या बैलाची आपण उपचार वगैरे कशा पद्धतीने केले, त्याचा कालावधी किती गेला त्याच्यासाठी? तरी 4 महिने तरी गेले आपल्याला। त्याच्यासाठी काय तुम्ही हे केलं? भरपूर ठिकाणी आम्ही, कराड असू दे, अगदी कर्नाटकपर्यंत त्याला डॉक्टर केले, आयुर्वेदिक असतील किंवा असे सरकारी दवाखान्यात असतील, बऱ्याच ठिकाणी गेले। बरं, आपण आता हे शंकरला आपण कुंभारली एक्सप्रेस असं म्हणतो, तर हे नाव त्याला कसं काय पडलं?
त्याला आम्ही माकाली असं नाव दिलंय. अच्छा अच्छा. आमच्या गावच्या देवी करून ते नाव दिले त्याला. कारण की हा बैल त्याचा जो पळ आहे हा पळ पण एवढा भयानक आहे होय. की समोरच्याचं डोळ्याचं पारणं फिरतं. नक्कीच. ज्या दिवशी हा बैल एकटा पळाला त्यानं अखंड महाराष्ट्रावरती राज्य केलं त्या बैलानं. प्रत्येक बैलगाडी प्रेमीच्या मनामध्ये तो बैल बसला. निश्चितच आपल्या पण मनामध्ये बसला असेल. तर नक्कीच. त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय दाटून आलं? म्हणजे मला असं एवढं वाटलं नव्हतं की म्हणजे असं एवढं काहीतरी असं व्हिडिओ व्हायरल होईल किंवा एवढं असं मोठं काहीतरी इतिहास घडेल असं माझ्या काय मनात पण नव्हतं. बोला आपण फक्त म्हणजे आता पायरा नव्हता त्या कारणाने मी बैल घेऊन गेलो होतो मैदानात. पण बरोबर. त्यानंतर म्हणजे अगदी रात्रभर लोकांचे फोनच चालू होते फक्त. त्याला एकट्यालाच पळवायला पाहिजे असं तुमच्या मनामध्ये तुम्ही का निर्णय घेतलात की तुम्हाला दुसरा बैल पण तुम्ही मनात आणलं असतं तर ह्या बैलासोबत कोणीही बैल पळाला असता, पण एकट्यानेच पळायचं ही जिद्द तुमच्या मनामध्ये कुठून आली? कसं होतं माहितीये काय, मला त्याच पायऱ्यासाठी फोन भरपूर आले होते, पण आपल्या बैलाला पण बैल पुरला पाहिजे ना. अच्छा. तर कसं आता सध्या कसं आहे, एखाद्याने गाडी मारला की उगाच स्टेटस ठेवणं वगैरे असं ते बैलाचा मागचा इतिहास बघत नाही. आता सगळे नवीन असल्यामुळं हेच चालू आहे. सोशल मीडियावर आपलं काही पण टाकतात ते. त्यामुळं साधारणतः ह्या बैलाचं वय काय असेल? तरी आता 13-14 वर्ष वय आहे बैलाचं. मग या वयात देखील पण त्याचा एवढा पळ आहे. मग अजून त्याच्याकडून आपली अपेक्षा काय आहे? अपेक्षा आता माझ्या सर्व संपल्या अपेक्षा त्याच्याकडून. आतापर्यंत त्याने किती मैदान तरी गुलालात राहिला किंवा किती मैदानामध्ये तरी नंबर आता केलेला आहे? 30-35 नंबर 1 नंबरच आहे त्याचे. 30 ते 35 हा. मैदान 1 नंबर राहिलेला आहे. होय. चांगली गोष्ट आहे. ह्याच्या आधी म्हणजे माझ्या माहितीनुसार बिनजोडला सुद्धा हा बैल पळाला होता. होय, बिनजोडला. म्हणजे बकासूर बरोबर सुद्धा एकदा काहीतरी पळाला होता. त्यावेळेचा जरा किस्सा सांगितलं तर बरं काय? त्यावेळी तिकडे पुण्यात होता पहिला. पुण्याला आपल्याकडे नव्हता. अच्छा, तिकडे पहिल्या 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 मालकाकडे तो बैल मुळशीत. असताना बकासूर सोबत देखील हा, बैल त्यांनी पळालेला आहे. पळवले. अच्छा. बरं, आता ही आपण एक नवीन खरेदी केली, होय. तर या नवीन खरेदीबद्दल पण आपण काय सांगाल? आता नवीन खरेदी आपली एक 10 दिवसापूर्वीची आहे. 10 दिवस झाले बैल आरवलीत होता. अच्छा. आपले ड्रायव्हर आहेत त्यांनी खरेदी केलं होतं, मुन्ना ड्रायव्हर. अच्छा. आणि त्यांच्याकडून आज आपला वाढदिवसानिमित्त आपण आज खरेदी केलं. अच्छा. काय त्याचं नाव? शंभू नाव आहे. शंभू नाव आहे. बरं. त्या शंभूची म्हणजे आपण त्याच्याकडे काय बघून त्याला आपण खरेदी केली त्याची? आणि त्याचा पळ पण चांगला आणि तो पण दोन्ही खांदी फिट आहे पब्लिकला. अच्छा. हा. काय कसा बैल आहे तो? बैल आहे थोडा सेम आहे, शंकर सारखेच गुण आहेत त्याच्यात पण. अच्छा. हा कुठल्या खांदी पळतो? दोन्ही साईड दोन्ही साईड हा. किती वयाचा आहे तो? त्याचं वय असेल आता 6-7 वर्षाचं वय. 6-7 वर्षाचा आहे. मग त्याची वैशिष्ट्य तुम्ही ह्याच्या पळताना आपण ह्याच्या अगोदर पण देखील मी पुसेगाव मैदानात हा बैल बघितला होता. अच्छा. 2 नंबर गटात बैल पळाला होता पुसेगावला. मग त्याचं आगामी नियोजन आपण कशा पद्धतीनं करणार आहात? तर सध्या उद्याचं तरी मैदान वेगळंच असणार आहे, त्यानंतर आपली घरचीच गाडी पळणार आहे. उद्याचं म्हणजे 9 तारखेला 9 9 तारखेचं तारखेचं आजगणीला जे हा. मैदान आहे, त्या मैदानात हा हा. बैल पळेल. दुसऱ्या पायऱ्यामध्ये पळणार आहे. दुसऱ्या पायऱ्यामध्ये. बरं, शंकर आपल्याला त्या मैदानात दिसणार आहे का? हा, शंकर दिसणार ना. शंकर नाही तर आपण पण मैदानात दिसत नाही असा विषय आहे. बरं, शंकरचं मग पायऱ्याचं काय नियोजन वगैरे आपण काय केलेलं आहे त्यासाठी? हा, मागच्या मैदान आपली गाडी 1 नंबर झाली होती. अच्छा. तोच पायरा आपल्याला आदत वासुर आहे दळवडण्यातलं. अच्छा. प्रज्योत पवार, पिंट्या पवार आहे त्यांचं वासुर आहे. बरं, आता एक शंकर आपला एक आवडता नंदी आहे, बरोबर आहे? होय. आपल्या इथे शक्यतो असं सहसा राज्यस्तरीय म्हणजे ओपनची मैदानं फार कमी भरतात. होय. तर तुमच्या शंकर सोडून आपल्या कोकणातला तुमचा आवडता बैल कोणता? गावठी की कोणतेही सांगा, गावठीही सांगा आणि घाटीही सांगा. असे मला भरपूर बैल आवडतात, पण जास्त मला बैल आवडायचा तो आरवलीतला आपला मानके आवडायचा, पांढऱ्या गुरु. अच्छा. आता बैल सध्या नाही आहे, पण तो बैल भरपूर आवडायचा मला. आणि घाटी बैलांमध्ये? गाठीच आहे. घाटीच आहे का? आणि गावठी बैलांमध्ये? गावठी बैलामध्ये बघायला गेलं तर शिरवलीवाल्यांचा देवा. शिरोलीवाल्यांचं तेव्हा हा. आपल्याला हे क्षेत्र आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरतं. महाराष्ट्रातली अशी एक नंदी सांगा की ती आपल्याला आवडतात. बकासूर आवडतो मला पहिला. परत वाघावचा निशाण. अच्छा. म्हणजे सगळ्यात मला आवडणारा बैल बोलला तर वाघावचा निशाण. अच्छा. हा. सोनारपाड्याचं सोने असेल, मथुर असेल. महाराष्ट्रात बघायला गेलं ना तर शंकरची भरपूर क्रेज आहे. आता आम्ही वरच्या मैदानामध्ये सुद्धा जातो, ते आम्ही सांगितलं ना की आम्ही चिपळूणला आलोय, की पहिलं नाव तुमचं येतं की बाबा शंकर असा असा एकटा पळाला, तर नेमकी तिचं काय घडलं होतं. तर आम्ही सांगतो की बा मग आम्हाला त्या अभिमान वाटतो. तर लास्ट टाइम कोळ्यामध्ये जे मैदान झालं त्यामध्ये ते तुम्ही बी उपस्थित होतात, तुमचा सत्कार देखील तिथे करण्यात आला. त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं की बाबा एवढ्या मोठ्या मैदानामध्ये यात्रेचं मैदान आणि एक
मोठं मैदान ते पारंपरिक मैदान आहे, तर त्यावेळी तुमचा सत्कार तिथे झाला, तर त्यावेळी कसं वाटलं? नाही, नक्कीच आपल्याला म्हणजे थोडा अभिमान वाटलाच ना, कारण बैलामुळे आपल्याला एवढं मान मिळाला तिथे. बरोबर. असं आपल्याला शंकर वरच्या घाटी ह्याच्यात पळताना कधी दिसेल घाटावर? आता शक्य आता तरी आपण नाही पळणार वरती, कारण आता बैलाचं वय भरपूर झाल्यामुळे आपण नियोजन करत नाही जास्त, कारण बैल आरामावरच काढतो. आता आता शंकर अमुक अमुक या बैलासोबत पळायला पाहिजे असा कोणता बैल आहे की ते तुमची इच्छा आहे की या बैलासोबत आमचा शंकर देखील पळायला पाहिजे? नाही, आता सध्या तरी काही अपेक्षा उरली नाही त्याच्याकडून. तरी एक मनामध्ये इच्छा असला तुमच्या की बैल त्या बैलासोबत पळायला पाहिजे किंवा आपलं वागावचं निशाणच. माझी भरपूर इच्छा आहे त्या बैलावर. अच्छा, मला बैलच भरपूर आवडतो तो. आता जर बघायला गेलात तर म्हणजे महाराष्ट्रातून बरेचसे आपल्याकडं हे तर तुम्हाला असं काय वाटतं की बाबा आपला म्हणजे लास्ट टाइमला ज्यावेळी तुमचं बैल एकटा पळाला आणि अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालं, तर तुम्हाला फोन पाहण्यासाठी होय, भरपूर फोन आले. भरपूर म्हणजे वरून घाटावरून सुद्धा आले होते. घाटावरून आले, पुण्यात. बऱ्याच ठिकाणी. चांगली गोष्ट आहे. आपल्याबरोबर मालकीन देखील इथे उपस्थित आहेत, तर त्याच्याकडनं जाणून घेऊया की ह्यावेळी बैल ज्यावेळी पळाला आणि अख्ख्या महाराष्ट्रात ह्या शंकर बैलाचं नाव झालं, कसं वाटलं? मला खूप आनंद वाटला, पण त्या मी ॲक्च्युली जॉबला जाते. मला माहीत पण नव्हतं म्हणजे बैल आमचा एकटा पळणार होता. मिस्टरांना विचारलं होतं लाईव्ह आले की लाईव्ह टाका, ते मला लाईव्ह टाकत जातात व्हॉट्सअपला. आणि त्या दिवशी कस्टमर पण जास्त असल्यामुळे मला लाईव्ह पण बघता आली नाही. आणि माझ्या शेजारची सगळी लोकं आलीत, रोहिणी तुझा बैलानं गुलाल केला नाही म्हणून. तेव्हा मला समजलं 4 वाजता की आमचा बैल एकटा पळाला आहे म्हणून. तेव्हा माझे डोळे एवढे भरून आले की पहिल्यांदाच आमचा बैल एकटा पळाला आहे, ते पण मिस्टर असं म्हणजे बघून वेगळंच वाटलं. बरोबर. काय ह्या बैलगाडी क्षेत्रात एकटा बैल अजूनपर्यंत कधी पळालेला नाही आणि एकटा पळून इतिहासच घडवलेला आहे. तर गट पास झाला, सेमी पास झाला आणि फायनलला गाडी फायनलमध्ये देखील चालत मला शेवटला त्यांनी मैदान मारलं. तर त्यावेळी काय वाटलं तुम्हाला? फायनल आमचा प्रॉब्लेम झाला. नाहीतर त्या दिवशी बैलाच्या उजव्या साईडला ती गाडी 1 नंबरची होती. सुट्टी जर झाली असती तर नक्की आम्ही 1 नंबर सुद्धा केला असता. बरं, आता कसं असते की हे लोक सगळे मैदानामध्ये असतात, बरोबर आहे, पण असं म्हणतात ह्यांचे जरी कष्ट असतील पण त्या कष्टाच्या मागे एक स्त्री असते. पूर्वी जाणं पुन्हा बाहेर पाठवण्याची जी तयारी असते पहिल्याला, तर तेव्हा आपली आपण म्हणजे त्यांचं डबा वगैरे असतो, एवढी लोक सोबत जाणारी असतात. हा, सकाळचा चहा नाश्ता वगैरे होतो, बैलाची आरती वगैरे करून बैल वगैरे नेतात मैदानात. हे नसतात तेव्हा आपण बैलाची निगा कशी राखता? हे नसल्यानंतर मग त्यांना आंबण वगैरे घालणे करते मी सगळं. म्हणजे मी ह्याच्या आधी कधी केलं नाही, पण आता करते सगळं. नाही संकेत सर, आपण सांगा. आणि नक्कीच आनंद होणार ना आपल्याला, कारण म्हणजे आपली ओळख काय असं बघायला गेलं तर एवढी नव्हती. बैलामुळे आपल्याला ओळख मिळाली. बरोबर. एवढं बैलाचं. तर मित्रांनो, हे होते आपले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाकाली कुंभारली एक्सप्रेस शंकर आपल्याबरोबर होते आणि आज आपण त्यांची मुलाखत देखील घेतली आहे. तर आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकेत सरांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या चॅनलमार्फत आपण त्यांना आज शुभेच्छा द्यायला इथं आलो होतो. तर आज त्यांची नवीन खरेदी सुद्धा आपण आज बघितलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा आपण गप्पा भरपूर मारलेल्या आहेत. शंकरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पुढचं आता येणाऱ्या 9 तारखेला हसगणीमध्ये जे मैदान होणार आहे त्यावेळी आपल्याला पळताना दिसेल. तर आपण संकेत सरांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. थँक्यू आणि धन्यवाद सर.